नारळी पौर्णिमेनिमित्त वाडेघर कोळी बांधवांकडून दर्यान सागराचे पूजन. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने वाडेघर परिसरातील कोळी महासंघाच्या वतीने कल्याण येथील दुर्गाडी परिसरात दर्यासागर पूजनाचा पारंपरिक कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. कोळी महासंघाचे नेते देवानंद भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कोळी बांधव तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती. यावेळी महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. कोळी बांधवांनी विधिवत दर्यासागराचे पूजन करून नारळ तसेच सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण केला. यावेळी कोळी महासंघाचे नेते देवानंद भोईर, शाहीर संतोष पाटील, ठाणे जिल्हा कोळी महासंघाचे अध्यक्ष रवींद्र भंडारी, सचिन कोळी यांच्यासह अनेक मान्यवर व कोळी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी देवानंद भोईर यांनी सांगितले की नारळी पौर्णिमेच्या दिवशी शहरातील तसेच ग्रामीण भागातील कोळी बांधव एकत्र येऊन दर्यासागराची पूजा करण्याची परंपरा आजही जपली जाते. कोळी बांधव वर्षभर समुद्रात मासेमारी करत असतात. समुद्रात मासेमारी करताना त्यांच्या जीविताला कोणतेही संकट येऊ नये आणि समुद्र शांत राहावा यासाठी समुद्र देवतेची पूजा करून नारळ अर्पण करण्याची ही परंपरा असल्याचं त्यांनी सांगितलंय. नारळी पौर्णिमेनिमित्त झालेल्या या पारंपरिक पूजनामुळे कोळी समाजाच्या संस्कृती, श्रद्धा आणि समुद्राशी असलेले अतूट नाते पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. पौर्णिमा सण आहे हा एकदम कोळी समाजाचा समुद्र देवतेवरती असलेला भरोसा, विश्वास. कारण आजच्या दिवशी आमचा पूर्ण समाज हा गावागावामध्ये, शहरामध्ये सगळीकडे समुद्र देवतेची पूजा करत असतो. पूजा करण्याचा अर्थ म्हणजे का आमच्या या कोळी समाजाचा ह्या समुद्रावरती उदरनिर्वाहाचा साधन आहे. आणि जो समुद्र खवळलेला असतो त्या समुद्राला विनंती करतात संपूर्ण कोळी समाज. सगळे लोक विनंती अशी करतात का देवा ह्या तुझ्या याच्यावरती आमचा उदरनिर्वाहाचं साधन आहे, मच्छीमारीचं साधन आहे, त्याच्यावरती त्या कुठला प्रसंग येऊ नको. कारण हा खोल समुद्र शांत झालेला असल्यामुळे त्याच्यानंतरच समुद्रात मच्छीमाराला सुरुवात होतो. नारळी पौर्णिमेची पूजा केल्यानंतर सागर देवतेची पूजा केल्यानंतर कारण खोल समुद्रात अशी परंपरा आहे का एकविरा देवीला साक्षीला ठेवून आज आमची महिला वगैरे वर्ग जो असतो कोळी समाजाचा देवीला साक्षीला ठेवून देवीला सांगतो का हा समुद्रामध्ये माझा भरतार जो बोलतात तसा तो मासेमारी करायला जातोय. कुठला संकट त्याच्यावरती येऊ नको, संकट येऊन देऊ नको आणि त्याला चांगला कृपा समुद्रदेवतेची निसर्गाची कृपा असावी त्याच्यावरती म्हणून ही पूजा केली जातो. ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आहे आणि ही चालतच राहणार आहे.